गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धराशी शिंदे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल आणि जर का तुम्हाला फॅशन, मेकअप, स्किन केअर, ट्रॅव्हल, व्लॉग ह्या अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर मला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल फेस्टिव्ह मेकअप लुक. तर हा मेकअप लुक मी खूप सिंपल आणि साधा केलेला आहे. तुम्हाला जर का काहीच मेकअप येत नसेल करायला तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की मेकअप शिकाल. तर याच्यामध्ये थोडासा अवघड वाटतं पार्ट म्हणजे माझा आय मेकअप, तर तो ऑप्शनल आहे. तुम्ही याच्याऐवजी सिंगल आय शॅडो जरी लावली तरीही चालेल. बाकी सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. सो लेट्स गो. तर मी ते सर्वात आधी केस सेट करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मेकअप करताना ते मध्ये मध्ये येऊ नयेत, नाही तर खूप इरिटेट होतं. पण ठीक आहे, मी हे छान असे सेट करून घेतलेले आहेत. तर आता मेकअपची फर्स्ट स्टेप म्हणजे आपला फेस जो आहे तो छान असा क्लीन असला पाहिजे. तर त्यासाठी मी आज डॉट अँड कीचं हे जे फेसवॉश आहे सिकाचं ते यूज केलेलं आहे. तुम्ही कुठलाही क्लिन्झर यूज करू शकता, तो कुठलाही फेसवॉश यूज करू शकता. मी आपला फेस क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती लावायचं आहे टोनर. तर टोनर का लावायचं, तर त्याच्याने आपले जे पोर्स आहेत ते थोडेसे फील केले जातात, त्यामुळे टोनर आपल्याला लावायचं आहे. जर का तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही टोनर लावलंच पाहिजे. जर ड्राय असेल तर नाही लावलं तरीही चालेल, पण टोनर लावल्याने आपला मेकअप बेस जो आहे तो खूप छान होतो. तर मी इथे हे पिलग्रीमचं जे टोनर आहे ते यूज करते. फेस मिस्ट आहे, फेस मिस्ट अँड टोनर व्हाईट लोटस नॅचरल. ह्याने खूप छान वाटतं आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं. सो मेकअप करताना आपला मूड आणि आपला फेस एकदम असा रिफ्रेशिंग असा राहतो. टोनर लावल्यानंतर किंवा मग फेस मिस्ट लावल्यानंतर आपल्याला 2 मिनटं थांबायचं आहे. कुठलंही प्रोडक्ट यूज केल्यानंतर आपल्याला थोडासा वेळमध्ये जाऊ द्यायचा आहे, जेणेकरून ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. तर मग टोनर लावल्यानंतर आपण थोडंसं थांबूया आणि मग पुढची स्टेप करूया. त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे मॉइश्चरायझर. तर मी इथे डॉट अँड कीचं सिकाचं जे मॉइश्चरायझर आहे ते यूज करते. तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर यूज करू शकता. हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे. जर का तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करा, खूप छान असं आपली स्किन होते. सगळे प्रोडक्ट्स यूज करताना आपल्या गळ्याला, मानेला विसरायचं नाही आहे, नाहीतर काय होतं आपण फक्त फेसचाच मेकअप करतो आणि आपले कान विसरून जातो. तर तसं न करता आपल्या पूर्ण फेसवर आणि सोबतच कान आणि गळा यांना पण विसरायचं नाही. तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत सनस्क्रीन. तर हे पिलग्रीमचं 2% नायसिनामाइड ग्लो सनस्क्रीन आहे, SPF 50 PA+++. चला तर मग आता हे यूज करूया. याच्याने आहे ना छान असा ग्लो पण येतो. मी या सनस्क्रीनचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे पिलग्रीमच्या सनस्क्रीनचा. सो जर का तुम्ही तो बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. त्यामध्ये मी सांगितलं आहे की सनस्क्रीन आपल्या स्किनसाठी का इम्पॉर्टंट आहे, ते कसं लावायचं, कोणते कोणते तुम्ही यूज करू शकता, ते सगळं मी तिथे सांगितलेलं आहे. तर सनस्क्रीन लावल्यानंतर पण थोडासा ब्रेक घ्यायचा, ते सनस्क्रीन छान असं ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं, 1 मिनटं थांबायचं आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत मनीष मल्होत्राचं प्रायमर. तर आज आहे ना मी सगळे प्रोडक्ट्स नवीन यूज करते. सो बघूयात आपला हा मेकअप लुक कसा होतो आहे. हे मनीष मल्होत्राचं प्रायमर आहे. वाव, हे प्रायमर जे आहे ना
ते आपल्याला हे आपल्या अशा ह्या 2 बोटांनी छान असं लावून घ्यायचं आहे. आपण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे सगळं थोडंसं मसाज करून लावतो, पण प्रायमर हे मसाज करून नाही लावायचं, ते फक्त लावून घ्यायचं असं. जर का तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करू शकता. ॲलोवेरा जेल प्रायमर म्हणून परफेक्ट आहे, मला तर तेच खूपदा आवडतं. तर आता आपण मेकअपचा बेस जो आहे तो छान असा करून घेतलेला आहे. आता आपण लावणार आहोत फाउंडेशन. तर मी इथे हे मायग्लॅमचं सुपर सिरम फाउंडेशन घेतलेलं आहे. SPF 30 आहे. खूप छान फाउंडेशन आहे. हे पण मी आधी एकदा यूज केलेलं आहे. सो हे एवढंसं फाउंडेशन पण आपल्याला खूप झालं. इथे सगळे डॉट 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 करून घेतलेले आहेत फाउंडेशनचे. आणि आज मी यूज करणार आहे नवीन ब्युटी ब्लेंडर. वाव, हा ब्युटी ब्लेंडर किती क्यूट आहे, तुम्ही बघू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या मेकअप लुकमध्ये मी ब्युटी ब्लेंडर पण न्यू यूज करणार आहे. तर आपल्याला करायचं काय, फक्त डॅम डॅम करत घ्यायचं आहे. असं डॅब डॅब करायचं आहे. डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे, म्हणजेच थोडासा पाण्यामधून काढलेला आहे आणि छान असं त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं. आणि फक्त आपल्याला डॅब डॅब करायचं आहे, अजिबात असं घासायचं नाही आहे. वाव, खूप छान ब्युटी ब्लेंडर आहे हा. तर तुम्ही बघू शकता फाउंडेशन जे आहे ते एकदम छान आणि मस्त असं झालेलं आहे अप्लाय करून. आणि असं म्हणजे ब्युटी ब्लेंडरने असं डॅब डॅब करतच आपल्याला ते अप्लाय करायचं आहे, घासायचं नाही आहे. जर का तुम्ही असं घासाल तर मग आपला मेकअप जो आहे तो केकी होतो. सो म्हणून फक्त असं डॅब 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 करत ते आपल्याला अप्लाय करायचं आहे, ब्लेंड करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता छान असं आपण फाउंडेशनसुद्धा लावून घेतलेलं आहे. पण आता आपल्या डार्क सर्कल्सला काय करायचं, तर त्याला आपण कन्सिलरने कन्सील करणार आहोत. किंवा मग तुम्हाला डार्क स्पॉट्स असतील, पिंपल आला असेल तर त्याला तुम्ही कन्सिलरने कन्सील करू शकता. तर मी इथे आज कलर केमिस्ट्रीचं कन्सिलर यूज करते. हे पण नवीनच आहे. ह्याची जी शेड आहे ती सॅवेना CO02 ही शेड आहे. असं क्रेयॉन सारखं हे कन्सिलर आहे, जे लावायला म्हणजे अप्लाय करायला एकदम इझी आहे आणि खूप छान असं ब्लेंड पण होतं. सो चलो. कन्सिलर लावून झालेलं आहे. आता आपण ह्याला पण कन्सिलरला पण ब्लेंड करून घेऊया. तर कन्सिलरला ब्लेंड करताना ते आपल्याला तिथल्या तिथेच ब्लेंड करायचं आहे, त्याला पूर्ण फेसवरती अप्लाय नाही करायचं आहे. आणि जसं आपण फाउंडेशन डॅब डॅब करत अप्लाय केलं तसंच आपल्याला कन्सिलरसुद्धा असं डॅब डॅब करतच अप्लाय करायचं आहे. ढंढरान. तर आता इथं मी कन्सिलर पण छान मस्त असं ब्लेंड केलेलं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता माझा जो फेस जो आहे तो असा इव्हन टोन वाटतो आहे, कुठेही असं लाईट डार्क असं नाही वाटत आहे, इव्हन टोन असा वाटतो आहे. जर का तुम्हाला पिंपल्स किंवा डार्क स्पॉट्स असतील तर तेसुद्धा कन्सिलरने छान मस्त असे कन्सील होतातच. तर आता आपण थोडंसं कॉन्टोरिंग करूया. तिचे जे मेकअप लुक दाखवले त्याच्यामध्ये मी कॉन्टोरिंग नव्हतं केलं. सो त्यासाठी आज मी हे पोस्टची जी
फाउंडेशन स्टिक आहे ती यूज करणार आहे, पण मी ही कॉन्टरिंगसाठी यूज करणार आहे कारण की मी ह्याचा शेड जो आहे तो डार्क शेड घेतलेला आहे. एस्प्रेसो शेड आहे सी आहे. तर कॉन्टरिंग कुठे करायचं आपल्याला, ही जे आपले लाईन असते तिथे. हे असं केलं की मग आपल्या फेसची ज्या लाईन्स आहेत किंवा जिथे आपल्याला कॉन्टरिंग करायचं आहे ते लगेचच कळतं. म्हणून हे असं छान असं करायचं आणि छान असे जिथे कॉन्टर करायचं आहे तिथे असं लावून घ्यायचं, अप्लाय करायचं. त्यासोबतच आणि जर का तुमचं कपाळ मोठं असेल तर तुम्ही इथे सुद्धा कॉन्टरिंग यूज करू शकता. आणि नाकाचं मी तुम्हाला नंतर दाखवते, आधी आपण हे ब्लेंड करून घेऊया. कॉन्टरिंग करताना नेहमी असं करायचं ते, म्हणजे आपला फेस जो आहे तो असा अपवर्ड डायरेक्शनलाच आपल्याला कॉन्टरिंग करायचं आहे, डाऊनवर्ड असा नाही दिसला पाहिजे, नाहीतर ते खूप वाईट दिसतं. आणि इथलं पण आपण ब्लेंड करूयात. डॅब मोशन मध्येच ब्लेंड करायचं. तर आता आपलं कॉन्टरिंग पण करून झालेलं आहे. आपलं जे नोज आहे, नाक, ते राहिलेलं आहे. तर नाकाला कॉन्टरिंग कसं करायचं हे मी आता सांगते. काय करायचं, नाकाच्या मध्ये कधीच कॉन्टरिंग स्टिक नाही लावायची. नाकाच्या फक्त इथे थोडंसं, इथे थोडंसं, इथे एवढ्याच पार्टला आपल्याला कॉन्टर लावून घ्यायचं आहे. आणि आता ते अप्लाय पण आपल्याला ब्लेंड करूनच करायचं आहे. सो लेट्स सी. म्हणजे आपल्या नाकाचा शेप जो आहे तो एकदम छान आणि मस्त असा दिसतो. तुम्ही बघू शकता इथे लगेचच डिफरन्स दिसतोय. सो आपल्या नाकाचा शेप जो आहे तो छान मस्त असा दिसतो. तुम्ही हे असं हाताने पण मस्त असं ब्लेंड करू शकता. माझ्या नोजचा जो शेप आहे तो असा आता मस्त असा दिसतोय. आता आपण वळूयात आय मेकअपकडे. तर सर्वात आधी आपण आयब्रोज फिल करून घेऊयात. सो त्यासाठी मी इथे यूज करते कलर केमिस्ट्रीची आयब्रो पेन्सिल. ही आयब्रो पेन्सिल खूप मस्त आहे. तुम्ही जर का एखाद्या चांगल्या आयब्रो पेन्सिलमध्ये इन्व्हेस्ट करायला बघत असाल तर कलर केमिस्ट्रीची आयब्रो पेन्सिल सुपर्ब आहे, कारण की हिला एक साईडला स्पूली आहे आणि एक साईडला पेन्सिल आहे. सो आधी आपण स्पूलीनी छान असे आपले आयब्रोज जे आहेत ते कोम करून घेऊयात. आणि मग त्यानंतर आपल्याला जसा शेप द्यायचा आहे आपल्या आयब्रोजला तसा शेप देऊन त्या फिल करायच्या. सो ही जी शेड आहे ना ती तुम्ही बघू शकता. ही जी शेड आहे ती ब्लॅक नाही आहे, ब्राऊनमधून आहे, डार्क ब्राऊनमधून. ब्लॅक शेड तुम्ही शक्यतो नका यूज करू, कारण की काय होतं ब्लॅक शेडने जेव्हा आपण आयब्रोज फिल करतो तेव्हा त्या खूप जास्त डार्क दिसतात आणि मग ते छान नाही वाटत. त्यापेक्षा डार्क ब्राऊन कलरची तुम्ही आयब्रो पेन्सिल यूज करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मी ही आयब्रो छान मस्त अशी फील केलेली आहे आणि ही नाही केली आहे. तुम्ही त्याच्यामधला डिफरन्स बघू शकता. सो लेट्स गो. मी ही पण आयब्रो फील करून घेते.
तर इथे मी आयब्रोज पण करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मला आयब्रोज करायला फार वेळ नाही लागत, कारण की माझ्या आयब्रोज ऑलरेडी खूप छान आणि मस्त अशा दाट आहेत, त्यामुळे खूप थोडा वेळ लागतो. फक्त स्पुलीने कधी मला असं वाटतं स्पुलीने फक्त त्यांना कोंब केलं तरीसुद्धा बास झालं, एवढंसुद्धा छान आहे. पण कधी असं वाटतं की नाही, थोड्याशा फील कराव्या. सो तुम्ही बघू शकता माझ्या आयब्रोज पण छान मस्त फील करून झालेले आहेत. तर आता आपण लावूयात आय शॅडो. तर आज आपण आय लुक थोडासा वेगळा करणार आहोत, कारण की मी बऱ्याचदा सिम्पलच आय शॅडो लावते, पण आज छान मस्त फेस्टिव्ह सीझनचा मेकअप लुक आहे. सो थोडंसं काहीतरी वेगळं करूया. तर त्याच्यासाठी आज मी ही मायग्लॅमची जी पॉपेक्सोची आय शॅडो पॅलेट आहे ती यूज करणार आहे. आणि या पॅलेटमधले सगळे कलर्स मी यूज करणार आहे. आणि ही पॅलेट इतकी सुंदर आहे, याच्यामधले जे कलर्स आहेत ते खूप पिगमेंटेड आहेत, त्यामुळे थोडंसं जपून करावं लागतं काम, बट ठीक आहे, लेट्स गो. सर्वात आधी मी ही जी शेड आहे थोडीशी पिंकिशमधून आहे, म्हणजे पिंकिश ब्राऊन असा कलर आहे, तर ती मी आधी लावून घेते इथे. तर तुम्ही बघू शकता मी आउटर लाईनला, म्हणजे इथे वरती असं तो पिंकिश ब्राऊन जो कलर आहे, पिंकच आहे तसा, तर तो लावलेला आहे. तर आता इथे म्हणजे इथपासून मी गोल्डन लावणार आहे आणि इथे थोडंसं बाहेर मी माझ्या ड्रेसचा जो कलर आहे त्याच्यापैकी थोडासा जाणारा हा कलर आहे, हा तो लावणार आहे. सो लेट्स गो. आधी आपण बाहेरून सुरुवात करूयात. सो तर मी ते फक्त या साईडलाच हाफ अशी ही आय शॅडो लावते या कलरची, पूर्ण आयलिडला नाही लावते. इथे हाफपर्यंतच अशी ही जी ब्ल्यू कलरची जी म्हणजे पिकॉक ब्ल्यू कलर आहे ती आय शॅडो लावलेली आहे. पूर्ण आयलिड्सला नाही लावलेली, हाफच लावलेली आहे. तर आता हे जे इनर कॉर्नरपासूनचा इथपर्यंतचा जो पार्ट आहे तिथे मी हा जो गोल्डन कलर आहे तो लावणार आहे. सो लेट्स गो. गोल्डन कलरसाठी नवीन ब्रश घेतलेला आहे, कारण की मग त्याच्यामध्ये जो पिकॉक ब्ल्यू कलर आहे तो मिक्स नको व्हायला. सो हा मधला जो गोल्डन कलर आहे तो मी इनर कॉर्नरपासून तिथपर्यंत लावणार आहे. आणि तिथे आपल्याला हा छान असा त्या पिकॉक ब्ल्यू जो कलर आपण लावलेला आहे आय शॅडोचा त्याच्यामध्ये छान असं ब्लेंड करायचा आहे गोल्डन कलर. छान मस्त त्याच्यामध्ये ब्लेंड झाला पाहिजे. मी ते बघू शकता किती छान असा आय लुक आपला झालेला आहे. सेम मी या डोळ्याला पण करून घेते. त्यासोबतच मी इथे खाली इनर कॉर्नरला इथे गोल्डन आय शॅडो लावते, म्हणजे ते असं छान असं हायलाईट होतं. ओके, तर माझी इथे आय शॅडो लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी आज थोडासा वेगळा आय लुक केलेला आहे, कारण की छान मस्त असा पिकॉक ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे. सो म्हणून तो कलर पण या आय शॅडोमध्ये अवेलेबल होता, म्हणून मग म्हटलं छान मस्त असा आय लुक करूया. सो या लावूयात आयलायनर. तर आयलायनरसाठी मी हे डॅझलरचे जे वॉटरप्रूफ आयलायनर आहे ते यूज करणार आहे.
सो लेट्स गो. मी आयलाइनर पण लावून घेतलेलं आहे. थोडंसं असं बाहेर काढलेलं आहे आणि त्याला असं खालून असं जॉईंट केलेलं आहे. सी. आपण लावूयात काजळ. बऱ्याचदा मी आयलाइनर लावल्यानंतर काजळ नाही लावत, पण आज छान असा ट्रेडिशनल मेकअप लुक आहे, फेस्टिव्ह मेकअप लुक आहे, सो म्हणून मग मी आज काजळ लावते. काजळ जे आहे ते ऑर्गॅनिक हार्वेस्टचं आहे. मी छान मस्त असं काजळ पण लावून घेतलेलं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता आपला जो आय मेकअप जो आहे तो एकदम छान आणि मस्त झालेला आहे. आता याच्यामध्ये राहिलेला आहे फक्त मस्कारा. तर चला आता आपण मस्कारा पण लावून घेऊ. तर त्यासाठी मी इथे कलर इसेन्सचा जो मस्कारा आहे तो यूज करते. मस्कारा झालं की आपला आय मेकअप कंप्लीट. इथे मस्त असा मस्कारा पण लावला आहे आणि आता आपला आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. मेकअप पण झालेला आहे. आता आपल्या फेस मेकअपला थोडंसं सेट करण्यासाठी मी इथे ऑर्गॅनिक हार्वेस्टची कॉम्पॅक्ट घेतलेली आहे. सो या कॉम्पॅक्टने आपण थोडंसं आपला मेकअप जो आहे तो सेट करून घेऊया. ह्याची जी शेड आहे ती आयव्हरी आहे. आयव्हरी शेडची ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. खूप मस्त अशी आहे. मला तर खूप जास्त आवडली आहे. मी आज फर्स्ट टाईमच यूज केली. सो या. तर आपण इथे आपला मेकअप जो आहे तो सुद्धा सेट करून घेतलेला आहे. तर आता आपण लावून घेऊयात ब्लश. तर ब्लशसाठी मी इथे आज इंस्टाग्लॅमची ही पॅलेट घेतलेली आहे आणि त्याच्यामधलं जे हे पावडर ब्लश आहे ते मी आज यूज करणार आहे. तर इथे ब्लश पण लावून झालेला आहे आणि एकदम छान मस्त असा कलर. त्यानंतर आपण लावूयात हायलायटर. तर हे पावडर हायलायटरच आहे, ते मी यूज करते या पॅलेटमधलंच. हायलायटर जे आहे ते आपल्याला कुठे लावायचं आहे, हे जे आपलं चिकबोन असतं त्याच्यावरती, म्हणजे ते असं छान असं हायलाईट होतं. आणि इथे थोडंसं आणि इथे थोडंसं असं लावायचं असतं. सोबतच थोडंसं नाकाला, सोबतच मी इथे लावते. म्हणजे ते लिपस्टिक लावलं ती एकदम छान असं मस्त दिसतं. आता आपण इथे यूज करूयात मेकअप फिक्सर स्प्रे. मायग्लॅमचा आहे. याच्याने काय होतं की आपला मेकअप जो आहे तो जास्त वेळ असा राहतो. तर लिपस्टिकसाठी मी इथे ही ऑर्गॅनिक हार्वेस्टची लिपस्टिक घेतलेली आहे. याची लिपस्टिक शेड मला लक्षात नाही आहे, पण मी देताना तुम्हाला इथे खाली टेक्स्टमध्ये नक्की देईन. सो छान मस्त असा कलर आहे.
वाव. तर लिपस्टिक पण लावून झालेली आहे. खूप छान शेड आहे ही, म्हणजे सगळ्या इंडियन स्किन टोन्सला जाईल अशी शेड आहे. थोडीशी डार्क आहे. तर आता मी लगेचच तयार होऊन आले, मग आपण बघूया. तर इथे माझा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. छान मस्त टिकली लावली आहे, झुमके घातलेले आहेत. कसं आहे, या ड्रेसला इथे पूर्ण अशी बॉर्डर आहे, त्यामुळे मी गळ्यातला नाही घातला आणि मोठे असे झुमके घातलेत. तर तुम्ही नाजूक असं गळ्यातलं घातलात आणि छोटे कानातले घातलेत तरीही चालेल, किंवा मग मोठे कानातले घातलेत असे झुमके वगैरे तरीही चालेल. तर इथे माझा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे आणि खूप छान मस्त असा झालेला आहे. सो या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मेकअप करा. आणि जर का काही म्हणजे तुम्हाला अजून काही लुक हवे असतील मेकअप लुक, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी ते मेकअप लुक तुमच्यासाठी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आजचा आपला मेकअप खूप इझी आणि सिंपल होता, आय मेकअप सोडला तर. तुम्ही, मी ऑप्शनल सांगितलंच, तुम्ही आयशॅडो म्हणून सिंपल आयशॅडो तुम्ही हाताने जरी बोटाने लावलीत तरीही चालेल, किंवा मग असं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आय मेकअप लुक केला तरीही चालेल. सो यस, आपला ओव्हरऑल पूर्ण मेकअप छान आणि मस्त असा झालेला आहे. तुम्हाला जर का हा फेस्टिव्ह मेकअप लुक आवडला असेल रक्षाबंधन स्पेशल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून मला म्हणजेच धनश्री शिंदेला सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा. आणि जर का काही माझे भाऊ लोक हा व्हिडिओ बघत असतील, तर तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं सुचत नसेल, तर तुमच्यासाठी भन्नाट अशा आयडियासुद्धा सांगितलेल्या आहेत. सो जर का तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितलेला नसेल, तर नक्की जाऊन बघा. आणि धनश्री शिंदेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह. बाय.